ओके, आज आपण बघणार आहोत रिव्हिजन. आपण सेकंड युनिट वरती. याच्यामध्ये बघा, फर्स्ट पॉइंट आहे ब्लॅक हॅट वर्सेस ग्रे हॅट वर्सेस व्हाईट हॅट हॅकर्स और व्हाईट हॅट हॅकिंग. In that, first of all, we have to see black hat hackers. Black hat hackers means what? A black hat hacker is an individual who attempts to gain unauthorized entry into a system. The black hat hackers is an individual who attempts to gain unauthorized entry into a system. म्हणजेच काय तर ब्लॅक हॅट हॅकर्स जे असतात ते हॅकर्स अनऑथराइज्ड एंट्री करतात सिस्टीम मध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्याच्यामध्ये जे काही ब्लॅक हॅट हॅकर्स असतात ते अनइथिकल हॅकर्स म्हणून त्याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. आणि त्यांच्यामध्ये जे काही ब्लॅक हॅट हॅकर्स असतात ते कोणाचीही परमिशन न घेता किंवा अनऑथराइज्ड ते एंट्री घेत असतात. Then the black hat hackers does not have any permission or authority to compromise their targets. That means that black hat hackers does not get any permissions to hack any system or any target. Then try to inflict damage by compromising security system, altering functions of websites and networks, or shutting down systems. म्हणजेच काय तर याच्यामध्ये जे काही ब्लॅक हॅकर्स असतात ते सिस्टीम मध्ये एंटर करून त्याच्यामध्ये सिक्युरिटी डॅमेज करतात किंवा अल्टरिंग फंक्शन्स ऑफ वेबसाईट. दॅट मीन्स इट विल चेंज दी फंक्शनॅलिटीज इन टू दॅट पर्टिक्युलर वेबसाईट्स और सिस्टीम्स अँड नेटवर्क्स और शटिंग डाऊन सिस्टीम. किंवा त्या सिस्टीम मधल्या नेटवर्क सुद्धा याच्यामध्ये काय केलं जातं, चेंज केलं जातं. त्याच्यानंतरचा सेकंड आहे तो व्हाईट हॅट हॅकर्स. व्हाईट हॅट हॅकर्स आर ऑफ्टन रेफर्ड टू ॲज इथिकल हॅकर्स. White hat hackers are also called as ethical hackers. That means that hackers have the permissions to enter into the system. That means they are the authorized users, and that users or ethical hackers have the permissions of that particular system's owner or administrator to hack that particular system. Then second point is white hat hackers on other hand are deemed to be good guys. That means white hackers are also called as good guys and black hat hackers are called as bad guys. And it was working with organization to strengthen the security of a system. That means the white hat hackers hacks the system to the particular organizations to strengthen their security. त्यांच्या सिस्टीमची सेक्युरिटी वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या सिस्टीम मधले व्हलनरॅबिलिटीज फाइंड आउट करून ते रिमूव्ह करून घेण्यासाठी त्याच्यामध्ये या हॅकर्सचा यूज केला जातो. दॅट मीन्स व्हाईट हॅट हॅकर्स और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इथिकल हॅकर्स. टू सेक्युअर an organization information system. That means use of white hat hackers is used to secure an organization's information system and disclose every vulnerability they find in the company's security system. याच्यामध्ये कंपनीच्या सेक्युरिटी सिस्टीम मधले जे काही व्हलनरॅबिलिटीज आहेत त्या व्हलनरॅबिलिटीज डिस्क्लोज केल्या जातात, जेणेकरून जे काही ब्लॅक हॅट हॅकर्स असतील त्यांच्या हाती हे व्हलनरॅबिलिटीज लागू नयेत म्हणून. कारण का तर ज्या काही सिस्टीम मधल्या व्हलनरॅबिलिटीज आहेत त्या जर ब्लॅक हॅट हॅकर्सच्या हाती लागल्या तर ते अनऑथराइज्ड एंट्री सिस्टीम मध्ये करू शकतात आणि त्यामुळे ती सिस्टीम हॅक होऊ शकते. म्हणून ते ब्लॅक हॅट हॅकर्स सिस्टीम हॅक करण्यापूर्वी याच्यामध्ये व्हाईट हॅट हॅकर्स या व्हलनरॅबिलिटीज फाइंड आउट करतात आणि त्या सिस्टीम मधून डिस्क्लोज करतात, आणि त्यामुळे कोणताही जो काही अनइथिकल हॅकर आहे तो सिस्टीम मध्ये एंटर करू शकणार नाही. आणि याच्यामध्ये जो थर्ड पार्ट आहे ग्रे हॅट हॅकर्स. ग्रे हॅट हॅकर्स मर्ज दी गुड अँड बॅड गाईज. दॅट मीन्स दे combine all the functionalities of black hat hackers as well as black hat hackers. Grey hat hackers acting as a white hat hacker as part of a day job but moonlighting as a black hat hacker. या सेंटेन्सचा मिनिंग काय आहे तर याच्यामध्ये जे काही ग्रे हॅट हॅकर्स असतात ते ऍज अ व्हाईट हॅट हॅकर म्हणजे त्यांचा तो जॉब आहे असं दाखवतात, पण त्याच्या पाठीमागून ते काय वर्क करत असतात तर ते ब्लॅक हॅट हॅकर्सचं वर्क करत असतात. म्हणजे ते सांगताना सांगतील की किंवा त्याच्यामध्ये ते ऑथराइज्ड युजर्स आहेत असं दाखवतील, पण ते अनऑथराइज्ड युजर्स असतील आणि ते अनऑथराइज्ड सिस्टीम मध्ये एंट्री करतील.
आणि त्याच्यामुळे जो काही त्याच्यामधून जो डेटा कॅप्चर करून घेतला जाईल बाय दॅट ग्रे हॅट हॅकर्स दॅट आर युज्ड फॉर दी बॅड पर्पज. These are the three types: black hat hackers, white hat hackers, and gray hat hackers. The next point is signing NDA. NDA means non-disclosure agreement. That means that agreement is done between the two parties. याच्यामध्ये सेंटेन्स तुम्हाला दिसेल. It is a contract through which the parties agree not to disclose information covered by the agreement. याच्यामध्ये जे काही ऍग्रीमेंट होतं दोन पार्टीज मध्ये, त्याच्यामध्ये जे काही ऍग्रीमेंट असतं त्याच्यामध्ये जे काही इन्फॉर्मेशन लिहिलेली, सॉरी, त्याच्यामध्ये जे काही रूल्स बनवलेले असतात किंवा त्याच्यामध्ये जे काही त्यांची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर त्याच्यामध्ये फॉलो करावी लागते टू पार्टीजला. आणि त्याच्यामध्ये जी प्रोसिजर आहेत किंवा रूल्स आहेत ते जर फॉलो नाही झालेत तर त्यांच्यावरती ऍक्शन होऊ शकते. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट थ्रू विच दी पार्टीज ऍग्री नॉट टू डिस्क्लोज इन्फॉर्मेशन कवर्ड बाय दी ऍग्रीमेंट. त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मिनिंग काय आहे तर याच्यामध्ये त्या दोन पार्टीज मध्ये जी काही इन्फॉर्मेशन सेंडिंग रिसिव्हिंग होते किंवा त्यांचं जे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती डिस्क्लोज नाही झाली पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये जो काही डेटा असतो किंवा इन्फॉर्मेशन असते ती इम्पॉर्टंट असते. आणि सपोज एखाद्या पार्टीकडून ती जर इन्फॉर्मेशन लॉस झाली किंवा त्याच्यामध्ये डिस्क्लोज झाली तर त्या पार्टीवरती दुसरी पार्टी ऍक्शन घेऊ शकते. Second point is an NDA creates a confidential relationship between the parties, typically to protect any type of confidential and proprietary information or trade secrets. That means there is a confidential relationship between the two parties and any type of confidential and proprietary information or trade secrets. Okay, sorry. Yeah. The penalties for breaking an NDA are enumerated in the agreement and may include damage in the form of lost profits or possibly criminal charges. म्हणजे त्याच्यामध्ये पेनल्टीज बसतात. एखाद्या पार्टीने जर त्या अग्रीमेंट मधलं जर जे काही रूल्स आहेत ते फॉलो नाही केले किंवा ते रूल्स त्यांनी डॅमेज करून अजून काही त्याच्यामध्ये नवीन इम्प्लिमेंट केलं तर त्याच्यावरती त्या पार्टीज वरती क्लेम होऊ शकतो किंवा त्यांना पेनल्टी बसू शकते. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सिम्पल काय तर नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट म्हणजेच काय तर सपोज दोन बिझनेसेस असतील आणि त्यांच्यामध्ये जर हे एनडीए अग्रीमेंट केलेलं असेल आणि त्याच्यामधून सपोज एखाद्या पार्टी म्हणजे त्या दोन्ही कंपनीच्या पैकी एका कंपनीने काय केलं तर त्यांच्यामधला जो काही डेटा असेल किंवा त्यांच्यामधलं जे काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असेल ती डिस्क्लोज केली तर त्याच्यामध्ये दुसरी जी काही कंपनी आहे ती त्या फर्स्ट कंपनीवरती ऍक्शन घेऊ शकते. कारण त्यांनी त्यांचं जे काही एनडीए अग्रीमेंट आहे ते फॉलो केलेलं नाहीये किंवा त्याच्यामध्ये जरी चुकून सुद्धा त्या कंपनीकडून डेटा लॉस झाला तरी त्यांना त्याचं लॉस प्रॉफिट तिथं द्यावं लागतं. Next point is black box and white box testing. We have to see the next type which is related to the testing. You have to know that what is mean by black box and white box that are comes under software testing. That are also comes in the ethical hacking. That is testing is also used in the ethical hacking. In that first one, black box testing and white box. What is mean by black box testing and white box testing? Black box testing techniques are also called functional testing techniques and white box testing techniques are called as structural testing techniques. म्हणजे याच्यामध्ये काय होतं तर याच्यामध्ये जे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आहे ते फंक्शनल टेस्टिंग असतं आणि व्हाईट बॉक्स टेस्टिंग असतं ते स्ट्रक्चरल टेस्टिंग असतं. याच्यामध्ये बघा सेकंड वन, टेस्टिंग मेथड इन विच इन इंटरनल स्ट्रक्चर डिझाइन इम्प्लिमेंटेशन ऑफ दी item being tested not known to the tester. And in white box testing, internal structure design implementation of the item being tested is known to the tester. म्हणजे जे काही टेस्टिंग करणार आहोत ते टेस्टिंग टेस्टरला ब्लॅक बॉक्स मध्ये माहिती असतं आणि व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये ते टेस्टरला माहिती नसतं. आता याच्यामध्ये जे काही ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आहे तर त्याच्यामध्ये जे काही प्रोग्रामिंग नॉलेज आहे ते त्याच्यामध्ये रिक्वायर्ड नाहीये. कारण का आणि व्हाईट बॉक्स मध्ये बघा प्रोग्रामिंग नॉलेज इज रिक्वायर्ड. म्हणजेच काय तर
ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये ओव्हरऑल स्ट्रक्चर चेक होतं, त्यामुळे त्यांना प्रोग्रामिंग नॉलेजची गरज नाहीये. इन दॅट डज नॉट चेक एनी कोड, त्याच्यामध्ये कोणताही कोड चेक केला जात नाही. पण व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये त्याच्यामध्ये पूर्ण कोडिंग चेक केलं जातं, म्हणजे लाईन बाय लाईन त्याच्यामध्ये कोड चेक केला जातो. आणि त्यामुळे काय आहे की जे काही सॉफ्टवेअर असेल, ऍप्लिकेशन असेल, ते ऍप्लिकेशन चेक करण्यासाठी ते जे काही ऍप्लिकेशन कोणत्या लँग्वेज मधून बनवलेलं असतं ती लँग्वेज माहिती असणं गरजेचं आहे. Next point is phases of hacking. Hello. हॅलो नमीरा, व्हॉइस येतोय का माझा? हॅलो. हो मॅम येतोय. ओके चालेल. Next point is phases of hacking. There are different phases of hacking. In that it contains reconnaissance, scanning, gaining access, maintaining access and clearing tracks. क्लिअरिंग ट्रॅक्स म्हणजेच काय तर हॅकिंग करायचं असेल तर डिरेक्टली कोणत्याही एका टार्गेटवरती आपण डिरेक्टली हॅकिंग अप्लाय करू शकत नाही, तर त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप जावं लागतं. म्हणजे सपोज एखादा कम्प्युटर हॅक करायचा असेल तर त्याच्यामध्ये तो कम्प्युटर डिरेक्टली आपण हॅक करायला जाऊ शकत नाही. त्याच्यापूर्वी आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन काढावी लागते आणि त्याच्यानंतरच आपण ती सिस्टीम हॅक करू शकतो. सपोज एखादं वेब ऍप्लिकेशन असेल किंवा वेबसाईट असेल तर ती वेबसाईट आपण डिरेक्टली हॅक करायला जाऊ शकत नाही. त्याच्यापूर्वी तुम्हाला त्या वेबसाईटचं नाव तरी त्याच्यामध्ये माहिती करून घ्यायला लागतं. तर याच्यामध्ये जे काही हॅकिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ही हॅकिंग प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉलो केली जाते. तर आता त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रिकनेसन्स. रिकनेसन्स मीन्स व्हॉट? Reconnaissance is also called as footprinting or information gathering. These are two names that are related to the reconnaissance: footprinting and information gathering. This is the preparatory phase where we collect as much information as possible about the target. म्हणजे एखादी सिस्टीम हॅक करायची असेल, एखादं ऍप्लिकेशन हॅक करायचं असेल किंवा एखादं सॉफ्टवेअर हॅक करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड ओव्हरऑल इन्फॉर्मेशन फाइंड आउट करून घेणं म्हणजेच काय तर रिकनेसन्स. म्हणजे एखादी सिस्टीम हॅक करायची असेल तर त्या सिस्टीमशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आणि त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपण ती सिस्टीम काय करू शकतो? हॅक करू शकतो. And it is most important phase, that is reconnaissance, because depends on that particular information we have to follow our next steps, or hackers can follow the next steps. Second phase is scanning. Scanning is related to the three types, that is port scanning, vulnerability scanning and network mapping. That means in reconnaissance stage we have to find out overall information, and next upon that we have to hackers can use the scanning stage. In that, port scanning means open port scanning live systems, various services running on the host, that is related to the network. म्हणजे एखादी कम्प्युटर असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या नेटवर्क मधले जे काही ओपन पोर्ट्स आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड सिस्टीम्स आहेत किंवा त्या सिस्टीम वरती चालणाऱ्या सर्व्हिसेस आहेत, तर त्या कोणत्या सर्व्हिसेस ओपन्स आहेत, स्टार्ट्स आहेत किंवा पोर्ट्स ओपन आहेत, क्लोज आहेत, हे सगळं फाइंड आउट केलं जातं. त्याच्यानंतर आहे सेकंड वन, व्हल्नरॅबिलिटी स्कॅनिंग. व्हल्नरॅबिलिटी स्कॅनिंग चेकिंग दी टार्गेट्स फॉर विकनेसेस और व्हल्नरॅबिलिटीज विच कॅन बी एक्सप्लॉयटेड. म्हणजे याच्यामध्ये ज्या काही सिस्टीम मधल्या विकनेसेस आहेत त्या विकनेसेस फाइंड आउट केल्या जातात आणि व्हल्नरॅबिलिटी सुद्धा फाइंड आउट केल्या जातात आणि त्या यूज करून हॅकर काय करू शकतो तर सिस्टीम मध्ये एंटर करू शकतो. त्यामुळे व्हल्नरॅबिलिटी स्कॅनिंग केल्यानंतर त्यांना सिस्टीम मधल्या विकनेसेस आणि जे काही व्हल्नरॅबिलिटीज आहेत त्या फाइंड आउट होतील. आणि ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय तर एखादा कम्प्युटर हॅक करायचा असेल आणि त्या कम्प्युटरला जर पासवर्डच सेट नसेल, दिस इज दी विकनेस ऑफ दॅट पर्टिक्युलर सिस्टीम. आणि तो जर विकनेसेस स्कॅनिंग स्टेज मध्ये जर हॅकरला समजला तर तो इझिली तो विकनेस यूज करून सिस्टीम मध्ये एंटर होणार आहे. दॅट इज विकनेसेस अँड व्हल्नरॅबिलिटीज. हे व्हल्नरॅबिलिटी स्कॅनिंग मध्ये फाइंड आउट केलं जातं. आता याच्यामध्ये पोर्ट स्कॅनिंग साठी डिफरंट अटॅक्स आहेत, व्हल्नरॅबिलिटी स्कॅनिंग साठी डिफरंट मेथड्स आहेत, ते यूज करू शकतो हॅकर. आणि थर्ड आहे तो नेटवर्क मॅपिंग. नेटवर्क मॅपिंग फाइंडिंग द टोपोलॉजी ऑफ नेटवर्क, राउटर्स, फायरवॉल, सर्व्हर्स इफ एनी अँड होस्ट. ह्याच्यामध्ये नेटवर्कशी रिलेटेड इन्फॉर्मेशन फाइंड आउट केली जाते.
मग याच्यामध्ये नेटवर्कची टोपोलॉजी काय आहे? देर आर डिफरंट टाइप्स ऑफ टोपोलॉजीज अँड दॅट आर फॉलोज इन दी नेटवर्किंग. देन राउटर्स, इन दॅट इट फाइंड आउट दी इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दी राउटर्स. फायरवॉल्स, त्याच्यामध्ये जर फायरवॉल्स असतील तर त्याची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये फॉलो केली जाते. त्याच्यानंतर थर्ड स्टेज आहे गेनिंग ऍक्सेस. This is the important step in the hacking process. This phase is where an attacker breaks into the system network using various tools or methods. After entering into a system, he has to increase his privilege to administrator level so he can install an application he needs or modify data or hide data. आता याच्यामध्ये काय केलं जातं तर अटॅकर हा सिस्टीमची सेक्युरिटी ब्रेक करून सिस्टीम मध्ये एंटर होतो आणि याच्यामध्ये काय होतं तर सिस्टीम ब्रेक करून सिस्टीम मध्ये एंटर झाल्यानंतर याच्यामध्ये त्यांनी जी काही सॉरी कोणती सेकंड स्टेज स्कॅनिंग स्टेज थ्रू त्यांनी जी काही इन्फॉर्मेशन म्हणजेच व्हल्नरॅबिलिटीज, विकनेसेस किंवा ओपन पोर्ट्स असतील किंवा नेटवर्क मॅपिंग मधली जी काही इन्फॉर्मेशन घेतलेली आहे हे सगळे यूज करून त्या सिस्टीम मध्ये काय करतो तर हॅकिंग एंट्री करतो आणि त्याच्यामध्ये जे काही प्रिव्हिलेज आहेत ते प्रिव्हिलेज सगळे त्याच्या अंडर घेतो. म्हणजे सपोज जर ऍडमिनिस्ट्रेटर त्या सिस्टीम हँडल करत असेल तर ऍडमिनिस्ट्रेटरच्या सगळ्या अथॉरिटीज तो हॅकर स्वतःकडे घेऊन ठेवतो. मग याच्यामध्ये कोणतीही व्हल्नरॅबिलिटी असेल किंवा विकनेसेस असेल तो विकनेस यूज करून तो ऍक्सेस गेन करत असतो सिस्टीम मध्ये. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की याच्यामध्ये जर एखाद्या कॉम्प्युटरला पासवर्ड सेट नसेल तर तो पासवर्ड नाहीये हा त्याच्यासाठी प्लस पॉइंट असतो आणि पासवर्ड नाहीये म्हटल्यानंतर तो इझिली त्या सिस्टीम मध्ये ऍक्सेस मिळवू शकतो. किंवा वीक पासवर्ड असेल तर तो वीक पासवर्ड यूज करून सुद्धा तो सिस्टीम मध्ये ऍक्सेस घेऊ शकतो. गेनिंग ऍक्सेस मीन्स एंटर इन टू दी सिस्टीम. फोर्थ स्टेप इज मेंटेनिंग ऍक्सेस. मेंटेनिंग ऍक्सेस मीन्स the aim is to maintain the access to the target until he finishes the task he planned to accomplish in that target. मेंटेनिंग ऍक्सेस म्हणजे सिस्टीम मध्ये एंटर झाल्यानंतर हॅकरचं सिस्टीम मधील जेवढं काही काम आहे ते काम होईपर्यंत त्या सिस्टीम मध्ये ऍक्सेस मेंटेन करून ठेवायचा. फॉर एक्झाम्पल एखादा चोर असेल आणि तो जर चोर एखाद्या शॉपमध्ये चोरी करण्यासाठी गेलेला असेल तर त्याच्यामध्ये चोरी म्हणजे त्याला जे काही तिथून घ्यायचं आहे तो घेईपर्यंत त्याला तिथं मेंटेन राहावं लागतं किंवा तिथे सगळं कलेक्ट करेपर्यंत त्याला तिथं असावं लागतं. आणि जेव्हा त्याचं ते जे काही चोरी आहे ती चोरी करून होईल तेव्हाच तो त्या शॉप मधून बाहेर येणार आहे. म्हणजे त्याला तिथं मेंटेन ऍक्सेस ठेवावा लागतो. तसंच आहे की त्याच्यामध्ये एखाद्या हॅकरला जर हॅकिंग करायचं असेल तर तो त्या सिस्टीम मध्ये गेल्यानंतर त्याचं जे काही वर्क आहे त्याला जो काही डेटा हॅक करायचा आहे तो डेटा हॅक करून घेईपर्यंत तिथं त्याला ऍक्सेस मेंटेन ठेवावा लागतो. त्याच्यानंतर आहे क्लिअरिंग ट्रॅक्स. क्लिअरिंग ट्रॅक्स मीन्स बघा नो थीफ वॉन्ट्स टू गेट कॅच. म्हणजे चोराने चोरी केली तर तो पकडला नाही गेला पाहिजे. तर तसंच आहे की एखाद्या हॅकरने हॅकिंग केलं तर त्याच्यामध्ये हॅकिंग कसं केलं आणि काय केलं हे कोणालाही कळता कामा नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये जो लास्ट पॉइंट आहे तो क्लिअरिंग ट्रॅक्स. An intelligent hacker always clears all evidence so that in the latter point of time no one will find any traces leading to him. म्हणजे याच्यामध्ये कोणतेही त्याच्यामध्ये जे काही त्याचा फ्लो आहे किंवा त्या सिस्टीम मध्ये एंटर केल्यापासून त्या सिस्टीम मध्ये त्याने काय केलं किंवा कोणता डेटा यूज केला किंवा त्याच्यामध्ये त्याची लॉग हिस्ट्री काय आहे तर ही कोणालाही समजू नये म्हणून त्याच्यामध्ये जे काही ट्रॅक्स आहेत किंवा त्याने जे काही ट्रॅक्स फॉलो केले ते सगळे क्लिअर करायला लागतात. आता ही जी काही प्रोसेस आहे हॅकिंगची तर ही जी काही प्रोसेस आहे हे इथिकल हॅकर्स सुद्धा फॉलो करत असतात. दॅट मीन्स इथिकल हॅकर्स आर ऑल्सो फॉलोड दी फेजेस ऑफ हॅकिंग. अँड in the last point clearing tracks, ethical hackers can clear their tracks because that tracks are also used by that unethical hackers to hack that particular system again. म्हणजेच काय तर जे काही इथिकल हॅकर्स प्रोसिजर फॉलो करतात ती क्लिअर करतात. कारण का तर जे काही इथिकल हॅकर्स आहेत त्यांनी जी काही ट्रॅक फॉलो केलेले आहेत ते ट्रॅक्स परत अनइथिकल हॅकर्स यूज करू शकतात. त्यामुळे ही जी काही लास्ट स्टेप आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, क्लिअरिंग tracks. These here phases of hacking completed. Next point is points to be covered. Just there is a small points in the unit second.
हे जे पॉइंट्स आहेत ते स्मॉल पॉइंट्स आहेत आपल्या युनिट सेकंड मधले, ते मी तुम्हाला ओव्हरऑल सांगते. याच्यामध्ये बघा, फर्स्ट आहे vulnerability assessment. Vulnerability means the weaknesses and weak points that are found into the system. Vulnerability assessment is important in ethical hacking process. इथिकल हॅकिंग प्रोसेस मध्ये व्हलनरॅबिलिटी असेसमेंट इम्पॉर्टंट आहे. कारण का, तर याच्यामध्ये ज्या काही व्हलनरॅबिलिटीज आहेत त्या व्हलनरॅबिलिटी जर इथिकल हॅकर्सने फर्स्टली फाइंड आउट केल्या तर त्या अनइथिकल हॅकर्सच्या हाती लागणार नाहीत आणि त्याच्यामुळे काय होईल तर सिस्टीम सेक्युअर राहील. कारण का, तर ते अनइथिकल हॅकर्स ते यूज करू शकणार नाहीत हॅकिंगसाठी. आणि मग याच्यामध्ये व्हलनरॅबिलिटी असेसमेंट साठी डिफरंट पार्ट्स आहेत. मग तुमचं नेटवर्क व्हलनरॅबिलिटी असेसमेंट असेल किंवा तुमचे ओव्हरऑल सिस्टीम व्हलनरॅबिलिटी असेसमेंट असेल किंवा एखादं वेब ऍप्लिकेशन व्हलनरॅबिलिटी असेसमेंट असेल, कोणत्याही याच्याशी रिलेटेड असू शकतं. आणि त्याच्यामध्ये जो सेकंड पार्ट आहे तो पेनेट्रेशन टेस्टिंग. पेनेट्रेशन टेस्टर्स आर ऑल्सो कॉल्ड एज इथिकल हॅकर्स. In that it uses different types of attacks, and by using that attacks it will find out the loopholes or different weaknesses into the particular system. म्हणजे याच्यामध्ये काय होतं तर ऍक्च्युअल याच्यामध्ये अटॅक्स यूज केले जातात बाय द इथिकल हॅकर्स. म्हणजे आपण मागे बघितलं होतं डिफरंट टाइप्स ऑफ अटॅक्स. मग त्याच्यामध्ये त्यापैकी कोणताही एखादा अटॅक्स हे इथिकल हॅकर्स ऍक्च्युअली सिस्टीम मध्ये इम्प्लिमेंट करून बघतात किंवा एखाद्या वेब ऍप्लिकेशन वरती इम्प्लिमेंट करून बघतात आणि त्याच्यामधून सिस्टीम मध्ये असे कोणते अटॅक्स होऊ शकतात का हे त्याच्यामध्ये फाइंड आउट करून घेतात. आणि याच्यामध्ये काय होतं तर याच्यामध्ये जर अटॅक होत असेल तर तो इथिकल हॅकर फाइंड आउट करून एखाद्या फॉर एक्झाम्पल एखादा इथिकल हॅकर असेल आणि तो एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनसाठी वर्क करत असेल तर त्या ऑर्गनायझेशनला तो इथिकल हॅकर सांगू शकतो की याच्यामध्ये हा अटॅक होऊ शकतो. तर ते जे काही ऑर्गनायझेशन आहे तर ती त्याच्यामध्ये सिक्युरिटी ऍड करू शकते. हा त्याचा प्लस पॉईंट होतो. त्यामुळे त्याच्यामध्ये पेनेट्रेशन टेस्टिंग किंवा व्हलनरॅबिलिटी असेसमेंट महत्वाचं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे रिपीटेड पीटी. रिपीटेड पीटी मीन्स रिपीटेड पेनेट्रेशन टेस्टिंग. दॅट मीन्स एनी ऑर्गनायझेशन वॉन्ट्स टू डू दी रिपीटेड पेनेट्रेशन टेस्टिंग. म्हणजेच काय तर फॉर एक्झाम्पल एखादं ऑर्गनायझेशन असेल आणि त्याच्यामध्ये 1 एप्रिल 2020 या दिवशी त्याच्यामध्ये पेनेट्रेशन टेस्टिंग केलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांना अगेन पेनेट्रेशन टेस्टिंग करणं गरजेचं आहे. सपोज त्यांच्या सिस्टीम मध्ये भरपूर काही चेंजेस, एका महिन्यात त्यांच्या सिस्टीम मध्ये भरपूर काही चेंजेस होऊ शकत असतील तर त्यांना परत अगेन 1 मे 2020 म्हणजे 1 मे 2020 ला परत त्यांना पेनेट्रेशन टेस्टिंग करणं गरजेचं आहे. कारण का, तर 1 एप्रिल पूर्वी त्यांच्या सिस्टीम मध्ये कोणता अटॅक झाला नाही किंवा वीक पॉईंट नव्हता. पण असं नाही की 1 एप्रिल ते 1 मे याच्यामध्ये त्यांच्या सिस्टीम मध्ये काही वीक पॉईंट तयार झाला नाही किंवा त्याच्यामध्ये कोणता अटॅक होऊ शकणार नाही. तर हे त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी असतात. त्यामुळे पेनेट्रेशन टेस्टिंग हे रिपीटेडली करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे प्रिपेरिंग रिपोर्ट. प्रिपेरिंग रिपोर्ट मीन्स आफ्टर दी पेनेट्रेशन टेस्टिंग और vulnerability assessment, ethical hackers can prepare the reports, and depending on that reports the system security is maintained. म्हणजे याच्यामध्ये जर सपोज एखादा इथिकल हॅकरला सिस्टीम मध्ये काही विकनेसेस सापडले, वीक पॉइंट सापडले तर तो त्या रिपोर्ट मध्ये मेंटेन करून ठेवणार आहे. आणि त्याच्यामध्ये कोणता व्हलनरॅबिलिटी कोणता किंवा कोणता वीक पॉइंट आहे की तो फर्स्टली रिपेअर करणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये इम्पॉर्टन्स दिला जातो. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 10 विकनेसेस असतील आणि त्या सिस्टीम मधल्या 10 विकनेसेस पैकी फर्स्ट ऑफ ऑल कोणती सॉल्व्ह करणं गरजेचं आहे हे त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये काय दिलं जातं तर त्याची इन्क्रीजिंग टू डिक्रीजिंग ऑर्डर दिली जाते. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल कोणती विकनेस किंवा व्हलनरॅबिलिटी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे फिक्सिंग सिक्युरिटी गॅप्स फॉलोइंग दी रिपोर्ट्स. तुम्हाला इथं सेंटेन्स मध्येच कळेल फिक्सिंग सिक्युरिटी गॅप्स फॉलोइंग दी रिपोर्ट्स. म्हणजे याच्यामध्ये सिक्युरिटी फिक्स केली जाते डिपेंड्स ऑन दी रिपोर्ट्स. म्हणजे जो काही इथिकल हॅकरनी रिपोर्ट बनवलेला आहे त्या रिपोर्ट्स फॉलो करून याच्यामध्ये सिक्युरिटी फिक्स केली जाते. मग याच्यामध्ये जे काही रिपोर्टमध्ये जे काही पॉइंट्स मेंटेन केलेले आहेत किंवा व्हलनरॅबिलिटी फाइंड आउट केलेली आहेत किंवा त्याच्यामध्ये जे काही अटॅक्स होऊ शकतात असे वीक पॉइंट्स आहेत तर ते सगळे त्याच्यामध्ये सॉल्व्ह केले जातात. त्याच्यानंतर आहे अप्रुव्हल बाय सिक्युरिटी टेस्टिंग टीम. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर दी इथिकल हॅकर्स. अप्रुव्हल
हे असलंच पाहिजे इथिकल हॅकर्स कडे. बिकॉज विदाउट अप्रुव्हल ethical hacker can't hack any system. बिकॉज जर अप्रुव्हल नसेल तर इथिकल हॅकर असेल तरी सुद्धा तो ऍज अन अनइथिकल हॅकर कन्सिडर केला जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये अप्रुव्हल असणं गरजेचं आहे. किंवा एखाद्या वेळेस एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काही घडलं किंवा त्याच्यामध्ये डेटा लॉस झाला किंवा हॅक झाला तर तो हॅकर वरती इथिकल हॅकर्स वरती येऊ शकतो. कारण जो काही सिस्टीमचा मेन पार्ट आहे सध्या, आता तुम्ही जर कंपनीज बघितल्या तर त्याच्यामध्ये हॅकर्सना खूप डिमांड आहे. कारण का तर याच्यामध्ये जो काही सिस्टीम ऑर्गनायझेशनचा डेटा आहे तो इथिकल हॅकर्सना पूर्णपणे माहिती असतो. त्यामुळे काय होतं तर याच्यामध्ये सपोज एखादा डेटा लॉस झाला किंवा त्याच्यामध्ये अनइथिकल हॅकर्सनी हॅक करून घेतला तर त्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती सगळी इथिकल हॅकरवरती येते. त्यामुळे इथिकल हॅकरला त्याच्यामधून सगळ्यामधून जर वाचायचं असेल किंवा याच्यामधून केअरफुली राहायचं असेल तर त्याच्यामध्ये त्याच्याकडे सिक्युरिटी टेस्टिंग टीमचं अप्रुव्हल असणं गरजेचं आहे. अँड नेक्स्ट पॉइंट कंटिन्युअस ऍप्लिकेशन सिक्युरिटी टेस्टिंग. आता कंटिन्युअस ऍप्लिकेशन मीन्स वेब ऍप्लिकेशन. देर आर डिफरंट वेब ऍप्लिकेशन. देअर इज अ नीड ऑफ कंटिन्युअस ऍप्लिकेशन सिक्युरिटी टेस्टिंग. ऍप्लिकेशन हे कंटिन्युअसली टेस्टिंग करत राहणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये आज जर काही त्याच्यामध्ये वीक पॉइंट नसतील किंवा हॅकिंग होत नसेल तर उद्या त्या सिस्टीम मध्ये चान्सेस असू शकतात की त्या सिस्टीम मध्ये विकनेसेस असू येतील किंवा त्याच्यामध्ये त्यातला डेटा लॉस होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये टेस्टिंग करणं गरजेचं आहे. थँक्यू. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम आहेत का? हॅलो हॅलो काझिमा, नमीरा, हॅलो. हॅलो हा स्वरूप. हा मॅडम, काय हा नाही प्रॉब्लेम. हा, कोणता पॉइंट हवा असेल तर अजून सांगा. हा चालेल. ओके चालेल. आताच समजलं ना? हो समजलं. नमीरा हा समजलं ना? हो समजल्या. हा, नासिर. जी मॅम, समजला. ओके, तुला काही प्रॉब्लेम असेल तर आणि मला सांग कोणता पॉइंट समजला नसेल तर. ओके, थर्ड युनिट हो मध्ये मॅडम. हा, थर्ड युनिटचे आहेत ना तुम्ही पॉइंट सांगितलेले, मी ती नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करते. ओके. ओके चालेल. थँक्यू.